श्रीराम जय जय राम. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच. श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे. या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लीलया स्पष्ट केला आहे. लेखक आहेत रामभक्त रामभ कुलकर्णी. या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे. आज दिनांक 18 ऑगस्ट. आजचे बोधवचन. राम करता आहे अशी ज्याची दृढ श्रद्धा त्याला आस्तिक म्हणावा. श्रीराम. ब्रह्मसत्यम जगन मिथ्या अशी दृढ श्रद्धा असणारा आस्तिक होय आणि जगत सत्यम ब्रह्म मिथ्या असे मानणारा तो नास्तिक होय. भगवंत नाहीच तर तो करता मानायला नास्तिक तयार नसतो. हा वाद विश्वनिर्मिती इतका जुना आहे. दैत्य किंवा राक्षसी वृत्तीचा हा अहंकार आहे. इतिहासात चार्वाक हा या नास्तिकवादाचा मूळ पुरुष मानला जातो. यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहास्य पुनरागमनम कुतः. देहाचे भस्म झाल्यावर पुन्हा जन्म नाही म्हणून ऋण काढून सुखाने सण साजरा करावा असे नास्तिकांचे मत आहे. पण नास्तिकवादींची दृष्टी देहाभोवतीच फिरते असा याचा अर्थ होतो. देहातीत पाहणारी ज्ञानदृष्टी नाही. देहभावाने संकुचित वृत्ती निर्माण होते. ही पशुतुल्य स्वार्थी दृष्टी मानवी संस्कृतीला नैतिक आचरणाला तिलांजली देणारी आहे. ईश्वराला रिटायर करा म्हणणारे याच संकुचित पठडीतले महाभाग आहेत. विश्वाचा निर्माता कोण याचे समर्पक उत्तर शोधण्याची गरज या नास्तिकवाद्यांना पडत नाही आणि ते सापडणारही नाही. भगवंत करता असून मीच करता आहे असे मानणाऱ्या प्रापंचिकाच्या अगतिक जीवनाचे मोठे मार्मिक वर्णन श्री समर्थांनी दासबोधात स्वगुण परीक्षा या 4 समासात केले आहे. ज्याच्या हातात आपला जन्म नाही, मृत्यू नाही, आई बाप कोण हे ठरवता येत नाही, देश काळ नातलग धर्म भाषा हे ठरवता येत नाही, असा कौटुंबिक सामाजिक व राजकीय दृष्ट्या असहाय्य असणारा माणूस मी करता असे म्हणत असेल तर तो दैव दुर्विलास आहे. तेव्हा मी करता होऊच शकत नाही. म्हणून यासाठी खरा करता कोण, खरा मी कोण याचा शोध घ्यावा असे श्री समर्थ सांगतात. पिंड आणि ब्रह्मांडाची निर्मिती कशी झाली याचा शोध घ्यावा म्हणजे खरा करता कोण याचे ज्ञान होईल. ब्रह्म सत्य आहे. ते स्वयंभू निराकार निश्चल आहे. हे विश्वाचे मूळ आहे. त्याचे स्फुरण प्रकृती पुरुष त्रिगुण नादब्रह्म ओंकार पंचभूते या क्रमाने विश्वाची निर्मिती झाली आणि याच्या उलट क्रमाने त्यांची संहारणी झाली. विश्वाची उभारणी व संहारणी ही त्या निराकार ब्रह्माची म्हणजे भगवंताची लीला आहे. सगळ्या चराचराचा तोच करता धरता व हरता आहे. जे ब्रह्मांडी तेच पिंडी या न्यायाने आपल्या जीवनाचा सूत्रधारही तोच आहे. विश्वाचा लय भगवंतात कधी व्हायचा तो हो, पण त्याआधी साधकाने विवेक प्रलय करून जीवनमुक्ती मिळवावी असा
विवेक प्रलय करून ज्ञानरूप व्हावे असा समर्थांचा दासबोध सांगतो. क्रमाक्रमाने देहातील भूतांचा आणि गुणांचा निराश करत करत विवेकाने विश्वाचे उगमस्थान म्हणजे मायेपर्यंत जावे. पुढे सारासार विचाराने आणि सद्गुरु कृपेने मायेच्या पल्याड जाऊन ब्रह्माचा अनुभव घ्यावा. विवेकाने देहाचा लय झाल्यावर मी राहतच नाही, फक्त भगवंत म्हणजे निर्गुण निराकार अविनाश पुरुषोत्तम रामच उरतो. राम करता हे स्वयंसिद्ध तत्व. तुम्ही ते माना किंवा न माना, रामाचे कर्तृत्व अबाधित आहे. रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहं, रामे चित्तलया सदा भवतु मे, भो राम मा उद्धर. हे ध्यानात ठेवावे. थोडक्यात राम करता आहे अशी ज्याची दृढ श्रद्धा आहे त्यालाच आस्तिक म्हणावा. श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.